डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या MBBS प्रवेश क्षमतेत 50 जागांची वाढ. NMCची मंजुरी. यंदापासून 200 विद्यार्थ्यांना प्रवेश. कुलपती डॉक्टर संजय डी. पाटील यांची माहिती. नमस्कार, SP न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मी निवेदिका सौ संचिता नितीन खोत. डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या MBBS अभ्यासक्रमाच्या प्रवेश क्षमतेत नॅशनल मेडिकल कमिशनने NMCने 50 जागांची वाढ केली आहे. त्यामुळे महाविद्यालयाची प्रवेश क्षमता 150 वरून 200 इतकी झाली आहे. यामुळे अधिक गुणवंत विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाची संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर संजय डी. पाटील यांनी दिली. महाविद्यालयात आयोजित विशेष समारंभात डॉक्टर पाटील यांनी ही घोषणा केली. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉक्टर R.K. शर्मा, कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर A.K. गुप्ता, कुलसचिव डॉक्टर V.V. भोसले, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉक्टर राजेश ख्यालप्पा आदी उपस्थित होते. यावेळी डॉक्टर पाटील यांच्या हस्ते केक कापून हा आनंद साजरा करण्यात आला. डॉक्टर पाटील म्हणाले, 1989 मध्ये सुरू झालेल्या डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेजने आजपर्यंत हजारो गुणवंत डॉक्टर घडविले आहेत. NMCकडून मिळालेली अतिरिक्त 50 जागांची मंजुरी ही संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण, सक्षम अध्यापन व्यवस्था आणि आधुनिक आरोग्य सेवेवर ठेवलेल्या विश्वासाची पावती आहे. भविष्यातही जागतिक दर्जाचे वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि रुग्णसेवा यासाठी विद्यापीठ कटिबद्ध राहील. विश्वस्त ऋतुराज पाटील म्हणाले, प्रवेश क्षमतेत झालेली वाढ ही संस्थेच्या सातत्यपूर्ण प्रगतीचा महत्त्वाचा टप्पा आहे. आधुनिक तंत्रज्ञानाधारित शिक्षण, संशोधन संधी आणि उत्कृष्ट क्लिनिकल प्रशिक्षण यावर आणखी भर देऊ असेही ते बोलले. विश्वस्त पृथ्वीराज पाटील म्हणाले, MBBSसाठी जागा वाढल्याने अधिक विद्यार्थ्यांना डॉक्टर होण्याची संधी मिळेल. आरोग्य सेवा मजबूत करण्यासाठी यापुढेही अधिक प्राथमिक प्रयत्नशील राहू. कुलगुरू डॉक्टर R.K. शर्मा म्हणाले, गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधन आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून डी.वाय. पाटील विद्यापीठाने राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. MBBSच्या प्रवेश क्षमतेत झालेली वाढ हा विद्यापीठाच्या शैक्षणिक वाटचालीतील आणखी एक मैलाचा दगड आहे. मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉक्टर राजेश ख्यालप्पा म्हणाले, NMCने निर्धारित केलेल्या सर्व निकषांची यशस्वी पूर्तता केल्यानंतर ही मंजुरी मिळाली आहे. महाविद्यालयात अत्याधुनिक प्रयोगशाळा, सुसज्ज अध्यापन सुविधा, आधुनिक रुग्णालय आणि अनुभवी शिक्षक वर्ग उपलब्ध असून शिक्षण, संशोधन आणि रुग्णसेवा या तिन्ही क्षेत्रात उत्कृष्टता कायम ठेवण्यावर आमचा भर राहील. उपअधिष्ठाता डॉक्टर पद्मजा देसाई यांनी आभार मानले. यावेळी CHRO श्रीलेखा साटम, RQAC डायरेक्टर डॉक्टर शिंपा शर्मा, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वैशाली गायकवाड, उपकुलसचिव संजय जाधव, सहाय्यक कुलसचिव अजित पाटील यांच्यासह विविध संस्थांचे प्रमुख, प्राचार्य, विभाग प्रमुख, प्राध्यापक उपस्थित होते. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी पाहत रहा SP न्यूज. धन्यवाद.